कसं असतं, आपण सांगितलेलं लोकांना मान्य झालं तर बोलावं, आपण सांगितलेलं मान्य होत नाही त्याच्यामुळे बोलण्यात काही पॉईंट नसतो. आजच्या या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षा गावच्या सरपंच मनीषाताई नाटा, त्यांच्या सर्व सहकारी सदस्य, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पवार, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, पोलीस स्टेशनहून बंदोबस्तासाठी आलेले वाघमारे साहेब, त्यांचे सहकारी, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, मंचावर असलेले सर्व नेते मंडळी आणि ग्रामसभेसाठी उपस्थित असलेले ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, वास्तविक पाहता गावात हा वाद निर्माण होण्याची बहुधा पहिली वेळ असावी आणि ग्रामसभेला पोलिसांनी यावं, त्यांनी आपल्याला शांत राहण्याचं आवाहन करावं. एवढी वाईट अवस्था याच्या आधी कधी गावात निर्माण झाली नव्हती, ती झाली. असू दे, आता काळाचा महिमा आहे, काळाच्या ओघात हे सगळं करत राहणार आहे. प्रत्येक माणूस राजकारण डोक्यात ठेवून जर काम करायला लागला तर निश्चितपणाने या अडचणी उद्भवणार. माझ्या काळात असा कुठं निर्णय द्यायचा किंवा न्याय द्यायची वेळ येईल तेवढंच मी असा कधी विचार केला नाही की भगवान माझ्या संगत 10 वर्षापासून लियाकत कालच आलाय आणि मग लियाकतच चुकत नाही, भगवानचं चुकत आहे, भगवानला कसं काय म्हणजे मी चुकत आहे असं म्हणून लियाकतला कसा न्याय देऊ, असं मी कधी केलं नाही. ज्याची चूक आहे त्याला चूक सांगितली, त्याच्यामुळे लोक ऐकत होती. आता मी या ठिकाणी पाहिलं, आता बोलायला इतकं मन खट्ट झालं होतं की अजिबात बोलू नये असं वाटत होतं. राजू काकडे बोलला, त्याच्या बोलण्याचा अभ्यास इथं केला गेला. संजू समजून नाही घेतलं तुम्ही, त्याला काय म्हणायचं होतं. तो तुम्हाला असा सांगत होता की इथले अतिक्रमण आपण काढायला गेलो तर मग गट नंबर 2 सुद्धा ते अतिक्रमण काढावात असा आदेश पाठीमागच झालेला आहे, मग ती बी काढायची का, त्यांना सगळ्याला उड्या आणायचं का, त्याचा सांगण्याचा हेतू असा होता. समजून नाही घेतलं तुम्ही राजकारण डोक्यात ठेवलं. ऐका, तुम्ही राजकारण डोक्यात ठेवून असल्या गोष्टी अजिबात केल्या नाही पाहिजे. जर असं केलं तर 2 समाज एकमेकावर काठ्या कुऱ्हाडी घेऊन येतील. काही नसतं, पूर्वीचा काळ होता, मुस्लिम समाज फार कमी होता, पण बुद्धिवादी समाज त्या ठिकाणी असं करायचा, गणपतीच्या दिवसात आरती करायचं काम त्यांच्याकडे असायचं आणि मग त्या आरतीला गेलं की एक गणपतीचा हात तोडायचा आणि विटंबना 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 म्हणत घरात जाऊन बसायचं. मराठे आणि मुसलमान रस्त्यावर यायचे, एकमेकाची डोकी फोडायची आणि ते खिडकीतून बघायचे कसं चालतंय. अशी वेळ ना काही होऊन देऊ. कोणीच राजकारण डोक्यात ठेवून काही करू नका. तुझ्या सुद्धा डोक्यात त्याची राजकारण डोक्यात ठेवू नका. सामान्याचे हा प्रश्न मिटवायचा असेल तर मी त्या दिवशी तिथं आलो होतो. सोनवणे साहेब मला म्हणले 12 गुंठे आम्हाला द्या आणि 8 गुंठे त्यांना द्या. मी म्हणलं आपण साईटवर जाऊ. साईटवर गेल्यावर आपण साईट पाहिल्यावर मी सांगतो. तिथे गेल्यानंतर मी सांगितलं, सोनवणे साहेब तुमचं 12 गुंठे राहू द्या, तुम्ही 11 गुंठे घ्या आणि यांना 9 गुंठे द्या. ठीक आहे, मग थोडं मागं पुढं सरलं पाहिजे, वाद नको, वाद मिटत असेल तर मागं पुढं सरून आपण काम केलं पाहिजे. तशा पद्धतीने सांगितलं आणि सगळ्यांनी मान्य केलं. तू म्हणतो मान्य नव्हतं झालं, तू नव्हताच तिथं आणि मग तू कसं काय बांधला त्याला की मान्य नव्हतं झालं. नाही, तसं नाही, दोघांनीही मान्य केलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्याला फाटे फुटले. कोण कोणाकडे गेलं, कोण म्हणलं नव्हतं तुम्हाला 11 गुंठ नाही तुम्हाला 12 गुंठ देतो, तुम्हाला काम का देतो. त्याच्यातून हा वाद वाढत 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 गेला. त्याचं कारण कदाचित असं असेल की गणपतदादाच्या म्हणण्यावर नाही मिटलं पाहिजे. गणपतदादा 11 गुंठे म्हणतोय ना, मग मी 12 गुंठे देऊ, असा तो विषय झाला आणि त्याच्यातून हा पुढे वाद वाढत गेला. कोणाला वाईट नका वाटून देऊ लेखक बाई, कोणाला वाईट नका वाटून देऊ, कारण मी कधीच माझ्या डोक्यात तसलं काही ठेवीत नाही. मला जे वाटतं ते मी बोलत असतो. आणि मग हा वाद वाढत गेला, त्याचा पुढे अभ्यास काय व्हायचा तो झाला आणि मग सगळ्या गावाला
विठे धरल्यासारखं मग ग्रामसभा त्या दिवशी एक झाली, आता पुन्हा आज एक झाली. आता याच्यात तसं पाहिलं तर चूक माझी, म्हणून चूक माझी. ही जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे लागलेली होती शेती सर्वेच्या टाइम लागायची होती. मी सरपंच असताना मी पाहिलं आणि मी म्हणलं वया दोन्ही समाजाची स्मशानभूमी इथे आणि याच्यात महाराष्ट्र शासन कसं, म्हणून आम्ही तो ठराव घेतला आणि या दोन्ही समाजाला ते नेहमी जागा मिळावा असा ठराव करून आपण ते नेहमी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माणसं अडाणी होती की बापू तात्यासारखे, यांना काही घेणं देणं नव्हतं कशाच. आज सगळी हुशार माणसं झाली, मातंग समाजात झाली, बौद्ध समाजात झाली, सगळी हुशार माणसं झाली. आणि त्याच्यामुळं आता तुम्ही मला एवढं त्याला तेवढं असं तुम्ही आता म्हणायला लागला तर तुमच्या म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीचा ठराव करून तुमच्या नावावरच नसतं केलं तर आज हा विषय झाला नसता. आमची चूक झाली ती. आम्ही दोघांना देवा किंवा स्मशानभूमी तिथं राहावा असा निर्णय घेतला, ती मोठी चूक आमची झाली आणि म्हणून आजचा हा प्रसंग उद्भवला. मी निर्णय दिल्यानंतर तुम्ही मान्य केला, पुढे त्याच थोडस हे झालं. आता मी दिलेला निर्णय मान्य होईल का? व्यवस्थितच येणार. गणपत काकडे कधाच येडावाकडा निर्णय देत नाही. की तो मागचा इतिहास बघा, कोणाच्या बांधाला तुम्हाला एक उदाहरण सांगू. अशोक आहे का? अशोक गोरखे आहे का? अशोक गोरखे आणि आमच्या अरुण बापू यांच्या बांधाचा विषय होता. अरुण बापूकडून आमचा थोडासा बांध फुटला होता. अशोक मी काय सांगितलं तिथं, मी सांगितलं बाबा त्यांचं त्यांना द्या, तुमच्याकडून फुटलंय तुम्ही नीट करून घ्या. मग मी असं म्हणायचं का बाबा अशोक गोरखे आणि तो काकडे, नाही म्हणलो मी कधीच. असा तसा निर्णय मी कधी देणार नाही. आंबेडकर तुमचे होते का? अण्णाभाऊसाठी तुमचे आहेत का? आहे का नाही सांग. आहे म्हणलं तर निर्णय द्यायला दोघांचे आहेत ना. मग आता मला असं वाटतं